अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप कोर कमिटीची 18 तारखेला बैठक, निवडणुकीसाठी महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरणार। कार्यकर्त्यांना अजित पवारांना लिहिलेल्या पत्राची चर्चा, कणखर स्पष्ट वक्ता अजितदादांचा सूर का बदलला, त्यांच्यावर काही दबाव आहे का, अशी पत्राद्वारे विचारणा। रत्नागिरीत योगेश कदमांचे बॅनर फाडल्यामुळे वाद, आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी कदमांच्या समर्थकांकडून दापोली खेड रस्ता रोको। सरसकट कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक नाही, अजित पवारांच्या भेटीनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा दावा। साताऱ्यात उदयनराजे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई आमने सामने, विसर्जनाला रात्रभर डॉल्बी वाजवू द्या, राजेंच्या सूचना, तर नियमाप्रमाणेच परवानगी देणार, देसाईंचा इशारा। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार पात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर, गुरुवारी नवीन तारीख मिळण्याची शक्यता। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन, महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती आक्रमक। याच काँग्रेसनं बाबासाहेबांना लोकसभेला 2 वेळा पाडलं, राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका। भंडाऱ्याच्या बपेरा पुलावर 3 ते 4 फूट पाणी, तर नदीकाठच्या गावातही शिरलं पुराचं पाणी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांचा संपर्क तुटला। संभाजीनगरमध्ये रिक्षाचालकाला महिलेनं दिला चोप, जाणून बुजून फिरवल्याचा आरोप करत रिक्षाचालकाची चपलेनं धुलाई। शिमल्यामध्ये बेकायदेशीर मशिदीविरोधात हिंदू संघटना आक्रमक, पोलिसांनी पाण्याचा मारा करत आंदोलकांना घेतलं ताब्यात। एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेला नियमांचं पालन न केल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा दंड, ग्राहकांसोबतचे व्यवहार आणि कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही, आरबीआयनं केलं स्पष्ट।